जेवायला आलेले होते जावई. लसूण घ्या लसूण. माझी ऑडिशन यार. यात ते ढुमढुम वाजत एक गाडी चालली होती. हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुम्हा सगळ्यांचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मी आत्ताच एक ऑडिशन रेकॉर्ड केली आहे. मी माझ्या आईकडे आली आहे आणि हे आमचे आहो आहेत. आज आमच्याकडे जेवायला आलेले होते जावई आणि त्याच दिवशी नेमकी मला ऑडिशन आलेली आहे. सो आता मी रेडी झाले आणि जस्ट ऑडिशन रेकॉर्ड केली आहे. खूप खूप साऱ्या टेक नंतर ती मला आवडली आणि मी खुश झाली आहे, म्हणून मी आता हा व्हिडिओ करते. आणि मी सगळं एकाच व्हिडिओमध्ये बोलते कारण हा छोटासा व्लॉग असणार आहे. फक्त मला दाखवायचं आहे की मी काय काय कष्ट केलेत या ऑडिशनसाठी. कारण थोडीशी मी शॉर्ट टेम्परही आहे. मला माझ्या कामाच्या गोष्टी परफेक्ट लागतात आणि त्याच्यात जर का प्रॉब्लेम यायला लागले तर मग माझं डोकं फिरतं आणि तेच आज होत होतं. हो ना, काय काय प्रॉब्लेम आले आणि तुला काय काय वाटलं. हा माझा कॅमेरामन होता आधी आणि तो रेकॉर्ड करत होता माझी ऑडिशन. काय काय झालं सांग ना. कांदे लसूण विकायला आले आणि त्याचा टोन काय होता लसूणवाल्याचा तो पण गाऊन दाखव. हा लसूण घ्या लसूण. अजून काय होतं रे. कांदे. आणि 100 रुपयाला काय होतं. 5 किलो कांदे. 100 रुपयाला 5 किलो कांदे. हा ए नाही हा या टाईप मधलं काहीतरी गाडी आली खाली फिरायला. पुण्यापेक्षा तू तिकडे लक्ष होतं का म्हणजे तुझं. काल मी 25 ने आणले ना 5 किलो. माझी ऑडिशन यार. किती इम्पॉर्टंट आहे. कुणाला काही नाहीच आहे त्याचं. खाली रस्त्यावर इतक्या गाड्या. त्यात ते ढुमढुम वाजत एक गाडी चालली होती. माझं रेकॉर्डिंग ऑन झालं की काय यार म्हणजे असं 1 2 3 ओके रेडी आणि असं बटन दाबायचं म्हणलं की खालनं गाडी जाणार, ते डुमडुम वाजणार. ते गाणं कुठलं होतं. मेरे बडे भैया नैने नैने नैन. म्हणजे इतका वेळ काहीही आवाज नव्हते आणि अचानक सगळे आवाज सुरू. आणि त्यामध्ये एक स्पेशल गेस्टही होता आवाज करणाऱ्यामध्ये. ए रिओली ये इकडं. हा हा होता आमचा स्पेशल गेस्ट. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. याला इथे बाहेर गॅलरीमध्ये त्याची साखळी अडकवलेली असते आणि मी गॅलरीत लाईट करता शूट करते. तर हा बाबा तिथे इतका कुई आवाज ओरडायला लागला. त्याला आतच यायचं होतं घरामध्ये, म्हणून त्याला थोडंसं असं इकडे अडकवलं की तो माझ्या जवळपास बसेल. त्याला तेही नको होतं. माझ्या एका टेकमध्ये त्याची साखळी अशी कुई 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 अशी पण वाजतीये. मग ते सगळं कॅन्सल केलं. मग त्याला घरात रिकामं सोडलं. मग तो घरभर फिरून उचकायला लागला गोष्टी, शिंकायला लागला, त्याचे आवाज यायला लागले. मग फायनली मी घरात किचनमध्ये सेटअप मांडलेला आहे, तो मी दाखवते. फायनली मी या खिडकीत ठेवून माझी ऑडिशन रेकॉर्ड केली आहे. हेच डायनिंग टेबल तिकडे सरकवून दिलं असं. मध्यात हा बॅकग्राऊंड सगळा होता आणि मी अशी इथे फोन ठेवून समोर उभी होते. जस्ट लाईक धिस अशी मी फायनली उभी राहिले. लाईटही फायनल चांगला मिळाला आणि मला माझा टेक आवडलेला आहे. खुश. नाहीतर माझं तोंड इतकं पडलेलं होतं. मला खूप वाईट वाटत होतं की आता माझं चांगलं नाही होणार रेकॉर्डिंग. मी एवढं आवरलंय, मेकअप केलाय. येतंय ऐकू येतंय, आवाज ऐकू येतोय. असा आवाज तो माझ्या ऑडिशनमध्ये करत होता. अय गुंड्या काय पाहिजे तुला तिकडे. काही नाहीये. फायनली टेक झालेला आहे आणि आता मेकअप काढायची वेळ आलेली आहे. आमचे कॅमेरामन दमलेले आहेत म्हणून ते थोडीशी विश्रांती घेत आहेत. आणि आता त्यांची अपॉइंटमेंटही आहे डॉक्टरकडे, त्यामुळे तिकडेही जायचं आहे आम्हाला. किती कामं करतो एका दिवसात. खूपच. मग फायनली माझी ऑडिशन आवडली की नाही तुला. एक नंबर. आवडली. हो एक नंबर. आरसा नाहीये हा.